हीच ती जागा आहे जिकडे आपल्याला अळंबी दिसली आहेत. कसल्या कळ्या आहेत बघा. तर ही बघा, ही फुलली आहेत, तर ही आपण घेत नाही. नशीब चांगलं आहे आपलं. ही बघा किती मिळाली. चला घरी जाऊया आणि आईला सरप्राईज देऊया. तर मस्तपैकी ग्रेव्ही तयार झाली आहे बघा. तर अळंब्याची भाजी आहे ना, चिकन सारखी लागते, एक नंबर. हे बघा, अशा प्रकारे बोंबुलने खालेलं ना अजिबात घ्यायचं नाही. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, सकाळी सकाळी बागेत जात होतो आणि बागेत जाताना मला वाटेत भेटला भाई, आणि भाईने मला काय दिलंय बघा, अळंबी. तर कोकणातली सगळ्यात महाग रानभाजी म्हणजे अळंबी. तर ही अळंबी जी आहेत ती ऑगस्टमध्ये येतात, म्हणजे श्रावण महिन्यामध्ये, आणि आपल्याला यावर्षी जुलै महिन्यामध्येच मिळाली आहेत. तर आपण खूप नशीबवान आहोत. तर भाईने थोडीशी काढली आहेत आणि थोडीशी काढायची बाकी आहेत. तर आपण तिकडेच चाललोय जिकडे अळंबी मिळाली आहेत. तर तिकडे जाऊया, अळंबी कशी असतात ती तुम्हाला दाखवतो, आणि घरी जाऊन नंतर आपण या अळंब्यांची भाजी बघणार आहोत. तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आमच्या कोकणात सध्या सगळीकडे मुसळधार पाऊस पडतोय आणि सगळीकडे पूर आलाय. आमच्याकडे पण पाणी भरलंय बघा. तर भाईला त्या साईडला अळंबी दिसली आहेत. तर ती अळंबी जंगलामध्ये कशी येतात ती आपण बघूया. चला. तर मित्रांनो, इकडे भाई आहे आणि हीच ती जागा आहे जिकडे आपल्याला अळंबी दिसली आहेत. तर ही बघा, तिकडे फुलली आहेत, दोन तीन आहेत. तर अशा प्रकारे अळंबी येतात. इकडे बघा, दोन दिसत आहेत कळ्या. तर अळंबी फुलली ना की त्याचा काहीच उपयोग नाही. कसल्या कळ्या आहेत बघा. तर अशा प्रकारे खेचून काढावी लागतात. एक आणि दोन, मस्तच. तिकडे पण कळ्या आहेत. वा. तर मगाशी थोडीशी मिळाली आणि ही बघा, मस्तच. दरवर्षी आपल्याला श्रावण महिन्यात ही अळंबी जंगलामध्ये मिळतात, पण यावर्षी आपण लवकर खातोय. नशीब चांगलं आहे आपलं. ही बघा किती मिळाली. ही फुलली ना, ही बघा, ही फुललेली आपण घेत नाही. ही चांगली लागत नाही. आपण फक्त कळ्या काढतो. ती बघ, एक हात तिकडे कोयत्याच्या तिकडे. इकडे पण फुलली आहेत दोन तीन. हे बघा किती लांब असतं बघा अळंब. मस्तच. भाईमुळे आपल्याला आज अळंबी मिळाली. ही बघत राहावी लागतात, म्हणजे एका दिवसात ही फुलतात. योग्य टायमावर आपण आलो ना तरच ती आपल्याला चांगली मिळतात. ही आता काल फुलली, त्यामुळे ती आता काहीच उपयोगाची नाही. तर मित्रांनो, चला, मस्तच काम झालं. गेल्या वर्षी आपल्याला खूप लेट मिळाली होती, पण यावर्षी सगळ्यात आधी एक नंबर. जुलै महिन्यातच आपण अळंबी खातोय. चला घरी जाऊया आणि आईला सरप्राईज देऊया. आई याच्यापासून मस्तपैकी भाजी बनवेल, ती पण आपण बघणार आहोत. चला. तर मित्रांनो, घरी पोचलो आहे आणि ही बघा आपल्याला किती अळंबी मिळाली. ही आधी भाईने काढली होती आणि ही आत्ता आपल्याला मिळाली. खूप मिळाली ना. ही आता ताजी ताजी. माती असते ना, हे बघा, मातीमध्ये रुतलेली असतात. दाखव. ही बघा, कसला कळा आहे बघा. हा, जबरदस्त, एकदम फ्रेश. अजून नाही फुलली बाकीची. आणि यावर्षी लवकर मिळाली ना. गेल्या वर्षी खूप लेट आपण व्हिडिओ बनवला होता, पण यावर्षी सगळ्यात आधी. मस्तच काम झालं. कसली मिळाली बघा. तर याच्यापासून आता काय बनवणार? भाजी बनवायची. भाजी. चला रेसिपी बघूया. तर मित्रांनो, सगळ्यात आधी ही अळंबी धुवून घ्यायची आहेत, कारण याच्यामध्ये माती असते खूप. ही बघा, स्वच्छ धुवून घेऊ पाहिजे. माती असते, मातीतून उगवण येतात ना. हा बरोबर, मातीतूनच उगवतात. ही अळंबी जी आहेत ना, ती एकतर वारुळावरती येतात, नाहीतर जिथे नरम माती असते ना तिकडे येतात.
अळंबी एकदम स्वच्छ धुवून घ्यायची, सगळी माती काढून टाकायची आणि व्यवस्थित चेक करायची. हे बघा इकडे ना हे भोंबूल खातात, किडे खातात, तर ती अळंबी आपण काढून टाकायची. हे खराब ना, खराब हा. हे आपण टाकून द्यायचं. जेवढी चांगली अळंबी असतील ना तेवढीच घ्यायची, खाल्लेली असतील ना तर ती टाकून द्यायची. बाकीची चांगली आहेत ना. पाण्यात ठेवायची. अच्छा, तर एकदा धुवून घेतली आपण आणि आता पाण्यात टाकली, कारण बाकीची जी माती आहे ती निघून जाईल. किती वेळ ठेवायची? अच्छा, परत एकदा स्वच्छ धुवून घ्यायची चोळून. उंबाळली ना अशी, हां आता स्वच्छ धुवायची. ओके, थोडा वेळ आपण पाण्यात ठेवलेली आणि आता ती स्वच्छ धुवून घ्यायची. यावर्षी आपल्याला लवकर मिळाली ना, यंदा लवकर येईल कशी काय माहित. आणि पाऊस पण खूप आहे यावर्षी. हां, गेल्या वर्षी आपण मस्त काढलेली ना, पण लेट मिळाली होती. यावर्षी किती मिळाली बघा. सगळी काढताना आपल्याला नाही मिळाली, कारण भाईने आधीच काढली. कारण कोणतरी दिसली की लगेच काढतो. जपत असतात, शोधित असतात. हां, आणि एका दिवसाचा खेळ आहे, म्हणजे एका दिवसात तुम्ही नाही बघितली ना लगेच फुलून जातात. हे केवढा अरे ना, हां मोठी होती. याची भाजी ना एक नंबर लागते आणि खूप महाग आहे. एवढी भाजी जर तुम्ही घ्यायला गेलात ना किती महाग मिळेल. हे बघा अशा प्रकारे ना भोंबूल वगैरे खातात, तर ते काढून टाकायचं. मस्तपैकी कळ्या मिळाल्यात आपल्याला, एकदम कोवळी कोवळी. हे बघा अशा प्रकारे भोंबूलने खाल्लेलं ना अजिबात घ्यायचं नाही, टाकून द्यायचं. जेवढी चांगली आहेत तेवढीच घेतोय आपण. आपल्याला एवढी खराब मिळाली ही बघा, आणि एवढी चांगली. काही काही देठ आहेत ते आपण नंतर काढून टाकू चिरताना. हे बघा अशा प्रकारे होल पडलो आहे. चिरताना काढून टाकलंच तरी चालतं. हां तेच, घागूर बोलतात. अच्छा, अशा प्रकारे बारीक करायचे, छोटे छोटे तुकडे करायचे हातानच कापायचे, कापायचे दंडे. ओके, हे काय बोलतात, पिकळतात ना. तर अशा प्रकारे पिकळून घ्यायची, आणि नंतर ते चिरायचे हे दांडे. ओके, हे दांडे चिरायचे नंतर. किती आहेत बघा, बुळबुळीत असतात एकदम. फुलले नाहीत ना. हा, अच्छा, हे निघत नाही. हे एकदम छोटे आहेत हे बघा, तर हे निघत नाही. तर ते अशा प्रकारे फक्त असे घ्यायचे. अच्छा, ओके. पटापट आता सगळे पिकळून घेते. अगोदर आमचे बाबा जायत ना घरारी मामाकडे, आंबळ्यातून एवढी एवढी मोठले भांगतात. काय बोलते, लय गावतात तरी आमच्या आंबऱ्या डाक भरपूर बाबा आमच्या ढोरात लांब घेत ना, धोंड्याच्या ना ढोरा घेऊन जायत तेव्हा नाही, धोंड्यातच कास होत. अच्छा, आणि कांबळा भरून कांबळ्यात असे मोठले कांबळ्यात बांधा. काय बोलते, भरपूर आणायचे. आई बोलता त्यांच्या तिकडे भरपूर अळंबी मिळायची. आम्ही लहानपणी अळंब्याची भाजी एक नंबर होतं ना. सोलबी घालू काय, सोलबी घालू मस्त पैकी भाजी होते. चितळी येतात बारीक लहानशी ना. हा, मेरेवर येतात ती, पण भारी होता साग. छोटी अळंबी असतात ज्यांना चितळी अळंबी बोलतात. हां, चितळी अळंबी म्हणतात त्या. हां, चितळी अळंबी बारीक नाजूक एकदम छोटी छोटी असतात. तिला बांधावरती येतात, बांधावर येतात, स्वच्छ करून कंटा येतात. ही आहेत ती मोठी अळंबी जी वारुळावरती येतात
वारुळावरती येतात, उंच भागावर येतात. पण माती एकदम नरम होईल ना, माती नरम होते. एकदम नरम मातीवरती येतात. हे आता देठ कापायचे बघ. अच्छा, आता देठ कापून घ्यायचे. असे आडवे बारीक कापायचे. ओके, देठ असे कापून घ्यायचे आडवे बारीक बारीक. असे. किती देठ आहेत बघा. आणि घरी आणल्यावर लगेच भाजी करायची ना, नाहीतर ही फुलून जातात. ती पण मोठी होती ती आंबे. हा, आता मिळाली ती मोठी होती शेवटला. पण तेलाच होती अशी कवडी अजून तुला. हा, दिसत नाही होते, बरं. एकदम लपून होते. तेच सांगते. एवढा देठ आहे बघा, हे मोठं होतं एकदम. लई मोठा होता. कसलीच कडे 10 एक गावली तरी मग होती. हा. हे ते मस्तच होता. तर पटापट आता सगळे देठ चिरून घेते. तर अळंबी मस्तपैकी चिरून झाली आहेत ही बघा. आणि आता काय आता त्याची तयारी करून ठेव काही पुढची. काय काय लागतील आपल्याला आता या भाजी? मीठ लागतलं, मसाला लागतलो, सोला लागतली, खोबरा लागतला, टमाटो, तेल. ओके, तर खूप सारी तयारी आहे. तर आता आई तयारी करून घेते. सगळी तयारी करून झाली की आपण भेटूया. नंतर. ओके, तर मित्रांनो सगळी तयारी झाली आहे. काय काय घेतलंय बघूया. 4 कांदे बारके, 4 कांदे, 1 टमाटा, टोमॅटो, खोबरा, खोबरं, सोला, सोला म्हणजे कोकम, कोकम आणि कढीपत्ता, कढीपत्ता, मीठ, मसाला. मीठ, आपला मालवणी मसाला आता तेल टाकू. आणि तेल टाकायचंय. आणि आपली अळंबी. तर आता रेसिपीला सुरुवात होते. सगळ्यात आधी तेल टाकलंय. तर तेल तापलंय आणि आता तेलात कांदा टाकते. कांदा परतून घेते. टोमॅटो कधी कांदा थोडासा परतवून झाल्यानंतर टोमॅटो. तर टोमॅटो, आता कढीपत्ता. तर आता आपला मालवणी मसाला एकदम झणझणीत घरी बनवलेला. आपल्याला पाहिजे तेवढं टाकायचं. याने खरी टेस्ट येते. तर आता आपली अळंबी. तर अळंब्याची भाजी आहे ना, चिकन सारखी लागते, एक नंबर. आता सोलं म्हणजे कोकम. आता मीठ टाकते, चवीनुसार मीठ. किती मस्त दिसते बघा भाजी. आणि वास पण मस्त सुटलाय. आता काय टाकायचंय? पाणी टाकायचं, झाकण मारायचं. थोडस पाणी टाकून झाकण मारायचं. जास्त काय नाही त्याचं, तुकडाचं काय नाही, नरम. हा, नरम असते एकदम आणि एक नंबर लागते. कधी एकदा होते आणि कधी एकदा खातोय असं झालंय. थोडस पाणी टाकलंय शिजण्यासाठी. आणि आता मस्तपैकी शिजवून घ्यायची. झाकण मारायचं ना, झाकण मारून शिजून घ्यायची. चला थोड्या वेळाने आपण बघूया. तर 10 मिनिटं झाली आहेत आणि आता आपली भाजी बघूया. मस्तपैकी शिजली आहे का? वास बघ, चिकन सारखा वास येतोय. शिजली. ओके, तर आता याच्यात खोबरं लास्टला टाकायचं. ओके, तर मस्तपैकी ग्रेव्ही तयार झाली आहे बघा. भाकरी सोबत एक नंबर लागते. आता रेडी झाली.
चला आपली भाजी तयार झाली आहे फायनली. सगळ्यात महागवाली भाजी, अळंब्याची भाजी. चला आता आपण टेस्ट करून बघूया कशी झाली आहे ती. तर आपल्यासाठी भाकरी आणि भाजी देते आई मस्तपैकी गरम गरम. वा, चला खाऊन बघूया. तर मित्रांनो तयार आहे आपली अळंब्याची भाजी. यावर्षी लवकर मिळाली. चला खाऊन बघूया. एक नंबर, एकदम चिकन सारखी लागते. नशिबाने आपल्याला मिळाली यावर्षी लवकरात लवकर. तुम्हाला जंगलात जाणं शक्य नसेल आणि ही अळंबी मिळत नसतील ना तर बाजारात जा. बाजारात जर ही अळंबी दिसली तर नक्की करून बघा. एक नंबर भाजी लागते. थोडीशी महाग असतात पण आता टेस्ट पुढे काय करायचं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.